सो हॅलो स्टुडंट्स, लास्ट टाइम आपण वर्क एनर्जी थेरम बघत होतो आणि त्याचे काही एक्झाम्पल बघितलेले आहेत. ओके, सो नेक्स्ट वर्क एनर्जी थेरमचा नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. A vehicle of mass 10 kg is moving in x direction with the constant speed of 10 meter per second. It is subjected to retarding force. म्हणजे इनिशियल स्पीड दिलेला आहे. इनिशियल स्पीड इज गिवन एज 10 मीटर पर सेकंड. It is subjected to retarding force, that is F is equal to minus 0.1 x joule per meter. It is subjected to retarding force of minus 0.1 x joule per meter during its travel from x is equal to 20 meter to x is equal to 30 meter. So x is equal to 20 meter to x is equal to 30 meter. What is the final kinetic energy? फायनल कायनेटिक एनर्जी आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायची आहे. आता एकच फोर्स आहे आणि इनिशियल वेलॉसिटी दिली, फायनल वेलॉसिटी काढायची आहे. तर आता इथं डायरेक्टली आपण असं लिहू शकतो, वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, दॅट इज फायनल कायनेटिक एनर्जी मायनस दी इनिशियल कायनेटिक एनर्जी. ओके, सो वर्क डन. आता हा जो फोर्स आहे तो व्हेरिएबल फोर्स आहे. इट डिपेंड्स ऑन द एक्स, आणि त्याच्यामुळे वर्क डन याचं काढायचं असेल तर आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व्ह करावं लागेल. सो वर्क डन म्हणजे इंटिग्रेशन ऑफ काय येणार आहे, एफ डीएक्स इज इक्वल टू फायनल कायनेटिक एनर्जी आपल्याला काढायची आहे मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय येणार आहे, हाफ एम यू स्क्वेअर येणार आहे. हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे. सो इंटिग्रेशन ऑफ एफ म्हणजे काय येणार आहे, मायनस 0.1 एक्स डीएक्स. ओके, एफचा इक्वेशन दिलेला आहे minus 0.1 x into dx. Limits are from 20 meter to 30 meter. These are the limits. Is equal to final kinetic energy minus half into mass is given as 10 and u square is equal to 100. Okay, u square, because u is equal to 10, therefore u square is equal to 100. आता इथं मायनस 0.1 हा कॉन्स्टंट आहे ऍज इट इज. एक्स डीएक्स चे इंटिग्रेशन काय होणार आहे, एक्स स्क्वेअर बाय 2 येणार आहे. लिमिट्स आहेत 20 to 30 मीटर. फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी किती होणार बघा, दॅट इज 500 minus 500. Okay, so therefore minus 0.1 as it is in bracket. Okay, minus 0.1 divided by 2 देखील बाहेर काढूया. आता काय होणार आहे, एक्स स्क्वेअरचं लिमिट्स प्लेस करावे लागतील. 30 इज द अप्पर लिमिट, 20 इज द लोअर लिमिट. सो 30 चा स्क्वेअर किती होणार आहे, 900 मायनस 20 चा स्क्वेअर किती होणार आहे, 400 इज इक्वल टू काय येणार आहे, कायनेटिक एनर्जी फायनल मायनस 500 होणार आहे. ओके, सो आता हे किती होणार बघा, मायनस 0.1 डिवायडेड बाय 2 इंटू 500 इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल मायनस 500 होणार. अँड देअरफॉर किती होणार आता, हे 2 न 500 ला डिवाइड केलं तर 250 होणार. 250 इंटू 0.1 म्हणजे 25. सो मायनस 25 इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल मायनस 500. हे मायनस 500 पलीकडे जाऊन प्लस होणार आहे. सो कायनेटिक एनर्जी फायनल होणार आहे, दॅट इज 500 मायनस 25, दॅट इज कायनेटिक एनर्जी फायनल इज इक्वल टू काय येणार आहे, that is 475 joule is the answer. Next example, an object of mass m is tied to a string of length L and variable force F is applied on it, which brings the string gradually at an angle theta with the vertical. Find the work done by the force. आता क्वेश्चन मध्ये काय दिलंय त्याचा मीनिंग लक्षात घ्या अगोदर. एक ऑब्जेक्ट यम मासचा एक ऑब्जेक्ट आहे, तो स्ट्रिंगला काय केलेला आहे, टाय केलेला आहे, बांधलेला आहे. लेंथ एल आणि मास यम आहे. ओके, आणि हा सुरुवातीला हा मास यम जो आहे तो बॉटम मोस्ट पोझिशनला असणार आहे, रेस्टला असणार आहे. बॉटम मोस्ट पोझिशनला पण असणार आणि रेस्टला पण असणार आहे. आणि याला हॉरिझॉन्टल फोर्स लावलेला आहे आणि हॉरिझॉन्टल फोर्स लावून फायनली तो थीटा अँगलला जाऊन परत थांबतोय असं दिलंय. म्हणजे इथं या क्वेश्चनचा मीनिंग लक्षात आला का बघा, इनिशियल व्हेलॉसिटी पण 0 होणार आहे आणि फायनल व्हेलॉसिटी पण 0च असणार आहे.
ओके, मधल्या पिरियड मध्ये कदाचित व्हेलॉसिटी वाढत जाईल आणि परत कमी कमी होत जाईल, अशी ही केस आहे बघा. an object of mass m tied to a string of length L and variable force F is applied on it, which brings the string gradually at an angle theta with the vertical. Find the work done by the force F. F या फोर्सनं केलेलं वर्क डन काढायचं. हा प्रॉब्लेम आता वर्क एनर्जी थेरमनं आपण सॉल्व्ह करूया. ओके, वर्क एनर्जी थेरमनं हा प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करता येईल आपल्याला. कसं सॉल्व्ह करता येईल बघा. बाय वर्क एनर्जी थेरम काय होणार आहे, वर्क डन इज इक्वल टू काय होणार आहे, चेंज इन कायनेटिक एनर्जी. बाय वर्क एनर्जी थेरम वर्क डन, आता वर्क डन कोण कोण करणार आहे, तर या हा जो स्पियर आहे याच्यावर कुठले कुठले फोर्सेस ऍक्ट होणार आहेत. एक म्हणजे त्याचं वेट ऍक्ट होणार mg, त्याच्यानंतर स्ट्रिंग मधलं टेन्शन टी ऍक्ट होणार आहे आणि फोर्स F. एकूण 3 फोर्सेस ऍक्ट होणार आहेत इथं. तिन्ही फोर्सनं केलेलं वर्कडन आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. तर वर्कडनच्या ठिकाणी कुठलं कुठलं वर्कडन येणार आहे, जेवढे सगळे फोर्सेस आहेत त्यांनी केलेलं वर्कडन. सो वर्कडन बाय द टेन्शन प्लस वर्कडन बाय द ग्रॅव्हिटी प्लस वर्कडन बाय दॅट व्हेरिएबल फोर्स, ओके, इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. आता इथं बघा वर्क डन बाय टेन्शन किती असणार, वर्क डन बाय टेन्शन. आता बघा टेन्शन हा जो फोर्स आहे तो अलॉंग द रेडियस टुवर्ड सेंटरच आहे, कंटिन्युअसली टुवर्ड्स द सेंटर ऑफ दॅट सर्क्युलर मोशन. आणि डिस्प्लेसमेंट जी आहे ती परपेंडिक्युलर टू म्हणजे डिस्प्लेसमेंट कशी आहे, टँजेन्शियल टू द सर्कल आहे. काय सांगतोय लक्षात येते का बघा. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट नेहमी जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील, जसं सर्क्युलर मोशन मध्ये होते, बरोबर आहे ना. सपोज दिस इज अ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रिपिटल फोर्स कसा असतो, अलॉंग द रेडियस टुवर्ड सेंटर, आणि डिस्प्लेसमेंट कशी असते, टँजेन्शियल टू द सर्कल. दोघांच्या मध्ये अँगल किती असतो, 90 डिग्री असतो. आणि त्याच्यामुळे इथं वर्क डन बाय सेंट्रिपिटल फोर्स काय असते, 0 असते. तसं इथं देखील टेन्शन देखील कसं आहे, अलॉंग द स्ट्रिंग टुवर्ड सेंटर आहे आणि डिस्प्लेसमेंट जी आहे ती टँजेन्शियल टू द सर्कल आहे. सो वर्क डन बाय टेन्शन काय येणार आहे, 0 येणार आहे. कारण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकाला परपेंडिक्युलर असतील, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट कंटिन्युअसली एकमेकाला परपेंडिक्युलर राहत असतील तर वर्क डन काय होते, 0 होते. तर नेहमी लक्षात ठेवा, हे लक्षातच ठेवायचं की सिंपल पेंडुलमच्या केसमध्ये पेंडुलम जर स्विंग करत असेल, हे कधी चेंज होणार नाहीये आणि हे कधी विसरायचं पण नाहीये. सिंपल पेंडुलमच्या केसमध्ये वर्क डन बाय टेन्शन हे नेहमी किती असतं, 0च असतं. सिंपल पेंडुलमच्या केसमध्ये वर्क डन बाय टेन्शन इज ऑलवेज इक्वल टू 0, कारण टेन्शन हे अलॉंग द स्ट्रिंग असणार म्हणजे टुवर्ड सेंटर, आणि डिस्प्लेसमेंट ही टँजेन्शियल टू द सर्कल असणार आहे, 0. आता वर्क डन बाय ग्रॅव्हिटी तुम्हाला माहित आहे mgh असतं, आणि बॉडी वर जात असेल तर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी कसं असतं, निगेटिव्ह, आणि बॉडी खाली जात असेल तर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी पॉझिटिव्ह. आता इथं वर्क डन बाय ग्रॅव्हिटी पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार, तेवढं मला जरा सांगा. निगेटिव्ह येणार आहे. दॅट इज मायनस mgh येणार. वर्क डन बाय फोर्स काढायला सांगितलंय त्याच्यामुळे ते ऍज इट इज ठेवूया. आणि फायनल कायनेटिक एनर्जी पण 0 आणि इनिशियल कायनेटिक एनर्जी पण 0, म्हणजे राईट हँड साइड पूर्ण काय येणार आहे तुमची, 0 येणार आहे. राईट हँड साइड पूर्ण तुमची 0 येणार आहे. त्याच्यामुळं इक्वेशन मध्ये राहणार काय, मायनस mgh प्लस wf इज इक्वल टू 0. सो वर्क डन बाय दॅट फोर्स इज इक्वल टू येणार आहे प्लस mgh येणार आहे. आणि H चा फॉर्म्युला मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलंय. सिंपल पेंडुलमच्या बाबतीत H चा फॉर्म्युला काय असतो, L इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. H चा फॉर्म्युला काय असतो, सिंपल पेंडुलमच्या केसमध्ये मी तुम्हाला सांगितलंय. L चा फॉर्म्युला काय, सर्क्युलर मोशन मध्ये बघितलंय आपण की सिंपल पेंडुलमच्या केसमध्ये पेंडुलमची लेंथ L असेल आणि अँगल थीटा मधून ते डिस्प्लेस होत असेल तर H चा फॉर्म्युला असतो L इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. ओके, सो दिस इज द formula mgl in bracket 1 minus cos theta. So this is the work done by the force. So this is the next question, example 6.33. A block is placed on the top of a smooth hemisphere of radius r. Okay,
So here radius of the hemisphere is equal to r. It is a smooth hemisphere म्हणजे frictional force अजिबात नसणार आहे. Okay. Now the hemisphere is given horizontal acceleration a0. Find the velocity of the block relative to hemisphere as a function of theta as it slides down. Okay. आता हा जो हेमिस्फिअर आहे तो a0 ऍक्सेलरेशन राईटला ओढलेला आहे. a0 या ऍक्सेलरेशन राईटला ओढल्यामुळे काय होणार आहे, सोडो फोर्स ऍक्ट होणार. कुणावर ऍक्ट होणार? सोडो फोर्स. या मासवर सोडो फोर्स बॅकवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार आहे. आणि बॅकवर्ड डायरेक्शन थोडासा जर या मासला सरकवला तर काय होणार आहे, अंडर ग्रॅव्हिटी देखील काय होणार आहे, हा खाली येणार आहे. ओके. तर सपोज हा ब्लॉक जो आहे तो थीटा अँगल मधून खाली आलेला आहे. तर इथं क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, व्हेलॉसिटी ऑफ द ब्लॉक विचारलंय रिलेटिव्ह टू हेमिस्फिअर ऍज अ फंक्शन ऑफ थीटा. म्हणजे हा ब्लॉक थीटा अँगल मधून ज्यावेळी खाली आलेला असेल, फॉर एक्झाम्पल या थीटा अँगल मधून सुरुवातीला व्हर्टिकल टॉपमोस्ट पोझिशनला असणार आहे विथ अँगल थीटा फ्रॉम द टॉप. ओके. या अँगलला आलेला असेल तर या अँगलला आलेला असतानाची याची व्हेलॉसिटी किती असणार आहे, ही व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची. सुरुवातीला तो रेस्ट मध्ये म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी काय घेणार आहे, 0. फायनल व्हेलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो बाय वर्क एनर्जी थेरम इथं काय होणार बघा, बाय वर्क एनर्जी थेरम, बाय वर्क एनर्जी थेरम वर्क डन इज इक्वल टू फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. ओके. आता बघा, तुम्हाला वर्क एनर्जी थेरम वापरत असताना फक्त 2 साइड व्यवस्थित कॅल्क्युलेट करायचे आहेत. एका साइडला सगळ्या फोर्सेसने केलेलं वर्क डन आणि दुसऱ्या साइडला चेंज इन कायनेटिक एनर्जी. ओके. आता वर्क डन इथं कुठल्या 2 फोर्सेसमुळे होणार आहे, तर एक म्हणजे ग्रॅव्हिटीमुळे, कारण बॉडी वरून खाली यायला लागली. बॉडी वरून खाली येणार म्हणजे ग्रॅव्हिटीचा इफेक्ट असणार आहे, ग्रॅव्हिटीचं वर्क डन देखील होणार आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं जो सोडो फोर्स ऍक्ट होणार आहे, तर सोडो फोर्स कसा ऍक्ट होणार माहिती आहे ना, हा स्पियर a0 ऍक्सेलरेशन राईटला जात असेल तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, या ब्लॉकवर m इंटू a0 एवढा काय होणार आहे, अपोजिट डायरेक्शन सोडो फोर्स ऍक्ट होणार. हे मी तुम्हाला सांगितले लॉज ऑफ मोशन मध्ये. ज्यावेळी हा हेमिस्फियर a0 ऍक्सेलरेशन राईटला जाणार त्यावेळी हा ब्लॉक जो आहे तो m a0 या फोर्सनं काय होणार आहे, म्हणजे त्याच्यावर ऍक्ट होणारा म्हणजे ब्लॉकवर ऍक्ट होणारा फोर्स किती असणार आहे, m a0 टुवर्ड्स लेफ्ट असणार आहे. ठीक आहे. तर इथं आपल्याला काय करावं लागेल, वर्क डन बाय सुडो फोर्स एक घ्यावा लागेल प्लस वर्क डन बाय काय करावं लागणार आहे, ग्रॅव्हिटी एक घ्यावा लागणार आहे. आणि राईट हँड साइडला इनिशियल कायनेटिक एनर्जी तर 0च असणार आहे. फायनल कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ m v स्क्वेअर फक्त येणार आहे. हे फक्त तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. बरोबर आहे ना. इनिशियल कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ m u स्क्वेअर, इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे आणि फायनल व्हेलॉसिटी हाफ m v स्क्वेअर. आता वर्क डन बाय द सुडो फोर्स म्हणजे सुडो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट येणार आहे. ओके. आणि हे पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार बघा, सुडो फोर्स आहे टुवर्ड्स लेफ्ट, बरोबर. आणि डिस्प्लेसमेंट एवढी घ्यायची आहे, त्या फोर्सच्या डायरेक्शन होणारी डिस्प्लेसमेंट म्हणजे ही डिस्प्लेसमेंट घेणार आहे तुम्ही. हे देखील डिस्प्लेसमेंट टुवर्ड्स लेफ्ट आहे. दोन्ही फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन असतील तर वर्क डन काय करतोय आपण, पॉझिटिव्ह येतोय. सो प्लस सुडो फोर्सचं वर्क डन येणार आहे प्लस फोर्स आहे m a0 आणि डिस्प्लेसमेंट आहे s. ची व्हॅल्यू काढून आपण तिथं प्लेस करूया. आता ग्रॅव्हिटीनं केलेलं वर्क डन काय असतं, mgh असतं. ते प्लस असतं का मायनस असतं, तर बॉडी खाली आली तर काय येणार आहे, प्लस येणार आहे. वर जात असेल तर मायनस. आता बॉडी इथं काय व्हायला लागली, खाली यायला लागले ना, मग वर्क डन कसं येणार, प्लस mgh इज इक्वल टू काय येणार आहे, हाफ m v स्क्वेअर. सगळं m कॅन्सल आउट करून टाकूया. आता ही साइड r आहे ना, ही साइड इथं राईट अँगल ट्रायंगल दिसतोय का तुम्हाला, राईट अँगल ट्रायंगल. तर ही साइड r आहे, त्याच्यामुळे ही डिस्प्लेसमेंट जी आहे ती इथून एवढी होणार आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट s किती येणार आहे बघा, इथं साइन थिटा जर फॉर्म्युला वापरला आपण, साइन थिटा इज इक्वल टू काय असतं, अपोजिट साइड दॅट इज s डिवाइडेड बाय हायपोटेनियस r येणार आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट r साइन थिटा येणार आहे. सो a0 इंटू r साइन थिटा. ओके. हे इथे येणार आहे a0, s इज अ r साइन थिटा
प्लस जी ॲज इट इज. आता एच म्हणजे काय, किती हाईटनं तो खाली आलाय ही हाईट पाहिजे आपल्याला, ही हाईट बरोबर आहे ना, ही हाईट बरोबर. ही हाईट कसं काढणार, आता ही साईड किती येणार बघा, एवढी साईड इथून इथपर्यंत येणार आहे, या राईट अँगल ट्रायंगलची ही साईड ना एवढी, हे आर कॉस थीटा येणार आणि टोटल हाईट किती आहे, आर आहे, म्हणजे आर मायनस आर कॉस थीटा म्हणजे ही हाईट एच येणार आहे. आर मायनस आर कॉस थीटा म्हणजे आर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा, आर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. नेहमीची आपली मेथड, एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह करत असेल तर किती हाईटनं किंवा किती हाईटनं वर किंवा खाली जातो, एल इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा, इथे एल म्हणजे फक्त आर होणार आहे, आर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल टू काय येणार आहे, हाफ फी स्क्वेअर. सो फायनली फीचा फॉर्म्युला येणार आहे, 2 ने याला मल्टिप्लाय करूया आणि स्क्वेअर रूट घेऊया. सो आन्सर येणार आहे √2 इन ब्रॅकेट √2 इन ब्रॅकेट काय होणार, ए नॉट आर साइन थीटा प्लस जी आर इन ब्रॅकेट 1 मायनस cos theta. Okay, so this is your final answer. हे बघा, बॉडी जी आहे ती सुरुवातीला टॉपमोस्ट पोझिशनला होती बरोबर, त्याची इनिशियल वेलॉसिटी किती होती, 0 होती. आता ती काय होणार आहे, हा हेमिस्फिअर ऍक्सेलरेशन ए नॉट न राईटला ओढल्यामुळे या ब्लॉकवर काय होणार आहे, एम ए नॉट सुडो फोर्स ऍक्ट होणार, सुडो फोर्समुळे बॉडी काय होणार, लेफ्ट हँड साईडला स्लाइड व्हायला चालू होणार आहे. आता स्लाइड होत असताना बघा, एम ए नॉट याच्यामुळे पण खाली येणार आहे आणि त्याचबरोबर ग्रॅव्हिटीमुळे देखील खाली येणार आहे. ठीक आहे, आता थीटा अँगल आल्यानंतर, ओके, थीटा अँगल आल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी किती होईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर त्याच्यासाठी काय करणार आपण, वर्क एनर्जी थेरम वापरणार आहे आणि बाय वर्क एनर्जी थेरम टोटल वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, दॅट इज फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. आता वर्क डन दोन फोर्सेसने इथं होणार आहे, एक म्हणजे वर्क डन बाय सुडो फोर्स आणि वर्क डन बाय द ग्रॅव्हिटी, वर्क डन बाय सुडो फोर्स अँड वर्क डन बाय द ग्रॅव्हिटी. ओके, वर्क डन बाय सुडो फोर्स म्हणजे किती होणार आहे, सुडो फोर्स किती आहे बघा, एम इंटू ए नॉट आणि डिस्प्लेसमेंट किती होणार, एस होणार. आता नेहमी लक्षात घ्या, एखाद्या फोर्सनं केलेलं वर्क डन काढायचं असेल तर फोर्स आणि त्याच्या डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट घ्यायची. आता सुडो फोर्स हॉरिझॉन्टल डायरेक्शनच ऍक्ट होणार ना, मग डिस्प्लेसमेंट हॉरिझॉन्टल डायरेक्शन घ्यावं लागेल, म्हणजे ब्लॉक सुरुवातीला इथं होता तो इथंपर्यंत जाणार आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट इथे यस लिहिलंय बघा, तेवढी डिस्प्लेसमेंट होणार आहे. सो वर्क डन बाय सुडो फोर्स होणार आहे एम ए नॉट इंटू यस, आणि यस कसं काढायचं, तर इथं राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला समोर दिसतोय. सो साइन थिटा इज इक्वल टू काय येते, यस बाय एर येते, यस बाय आर येते, बरोबर आहे ना. सो यस इज इक्वल टू आर साइन थिटा येणार आणि वर्क डन बाय ग्रॅव्हिटी नेहमीप्रमाणे काय असतं, एमजीएच असतं. बॉडी वरून खाली आली तर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी पॉझिटिव्ह असतं. ओके, सो देअरफॉर पॉझिटिव्ह एमजीएच लिहिलंय. आता फक्त हे एम 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 सगळं कॅन्सल होणार आहे, आपल्याला फक्त एच इथे कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. ए नॉट आर साइन थिटा ऍज इट इज येणार जी. आता एच कसं काढायचं, हे फायनली बघा किती व्हर्टिकल हाईट मधून खाली येणार आहे. हे डायग्राम मध्ये जर बघा, सुरुवातीला तो ऑब्जेक्ट कुठं होता, या हाईटला होता बरोबर, सुरुवातीला ऑब्जेक्ट जो आहे तो या हाईटला होता, आता तो ऑब्जेक्ट या हाईटला येणार आहे, म्हणजे एवढ्या हाईटनं तो खाली येणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये हे टोटल डिस्टन्स जे आहे, टोटल डिस्टन्स इक्वल टू रेडियस ऑफ स्पियर तर आहे, टोटल डिस्टन्स इज इक्वल टू रेडियस ऑफ स्पियर आहे. ओके, आणि हा छोटासा राईट अँगल ट्रायंगल एवढा घेतला, हा राईट अँगल ट्रायंगल इथला आपण घेतला हा, तर ही अपोजिट साइड काय असणार आहे, ही आर साइन थिटा असणार आहे, परंतु ऍडजेसंट साइड काय असणार, आर कॉस थिटा ना, म्हणजे हे एवढं डिस्टन्स जे आहे ना ते आर कॉस थिटा असणार आहे. मग हे एच जर काढायचं असेल तर आर मधून आर कॉस थिटा मायनस करावं लागेल. सो एच इज इक्वल टू आर मायनस आर कॉस थिटा येणार आहे. मग आर कॉमन काढलं तर काय येणार आहे, आर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस थिटा येणार आहे.
सो अशा प्रकारे याचा फॉर्म्युला आर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा येणार आहे. Okay, so this is the final formula. A bullet of mass m is moving with velocity v, stops in a wooden block after penetrating through a distance x. Find the resistance offered by the block on the bullet. हे बघा, suppose there is a block like this, wooden block, आणि इथून काय केली, बुलेट फायर केली. बुलेटची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, फी आहे. ही बुलेट फी व्हेलॉसिटीने जाणार, याच्यावर स्ट्राईक होणार आणि आज जाईल तसं व्हेलॉसिटी कमी कमी होत जाणार आणि फायनली काय होणार, त्याची व्हेलॉसिटी 0 होणार आहे. आणि किती डिस्टन्स, एक्स डिस्टन्स आत पेनिट्रेट केल्यानंतर ती व्हेलॉसिटी काय होते, 0 होते. तर रेझिस्टन्स आता इथून इथपर्यंत बुलेट ज्यावेळी या पॉइंट पासून या पॉइंटला जाईल तोपर्यंत काय होणार आहे, या ब्लॉकनं अपोजिट डायरेक्शन काय केलेलं असणार आहे, रेझिस्टिव्ह फोर्स दिलेला असणार आहे. तो रेझिस्टन्स किंवा रेझिस्टिव्ह फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर बघा, इथं वर्क एनर्जी थेरम आपण कॅल्क्युलेट करणार आहे. वर्क एनर्जी थेरम आपण यूज करणार आहे. वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. दॅट इज वर्क डन. आता काय होणार आहे, वर्क डन किती होणार सांगा रे. इथं वर्क डन इथून इथपर्यंतच्या पार्ट मध्येच होणार आहे. अँड वर्क डन इज ओनली बाय दॅट रेझिस्टिव्ह फोर्स, बरोबर आहे ना. आणि ते वर्क डन होणार आहे दॅट रेझिस्टिव्ह फोर्स आर इंटू डिस्प्लेसमेंट एक्स. हे डिस्टन्स वगैरे क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे, डिस्टन्स एक्स. आता हे पॉझिटिव्ह वर्क डन येणार का निगेटिव्ह वर्क डन येणार, ही महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. पॉझिटिव्ह येणार की निगेटिव्ह येणार आहे सांगा. निगेटिव्ह येणार आहे, कारण डिस्प्लेसमेंट जे आहे फॉरवर्ड डायरेक्शन व्हायला लागले आणि रेझिस्टिव्ह फोर्स बॅकवर्ड डायरेक्शन आहे, त्याच्यामुळे वर्क डन इज निगेटिव्ह. आता याच्यामध्ये चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. फायनल कायनेटिक एनर्जी किती असणार, 0, कारण फायनली ती स्टॉप होणार आहे. मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ एम व्ही स्क्वेअर. सो देअरफॉर काय होणार आहे, मायनस मायनस साइन गेट कॅन्सल. सो आर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर येणार. अँड देअरफॉर रेझिस्टन्स ऑफर्ड बाय द ब्लॉक विल बी इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय 2x. सो दिस इज द फायनल आन्सर. ही कन्सेप्ट मी सांगितली तुम्हाला, कन्सेप्ट. ओके, याच्यावर एक क्वेश्चन बघूया फास्ट मध्ये क्वेश्चन बघूया. डायरेक्टली गिवन लिहितो. अ बुलेट ऑफ मास m, that is suppose 10 gram, is moving with the speed of 200 meter per second. Okay, stops after penetrating a wooden block in a distance of suppose 50 centimeter. 50 centimeter distance जाऊन थांबते. तर what is the resistance offered by the block आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा, वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. फॉर्म्युला नाही पाठ करायचा, कन्सेप्ट लक्षात ठेवायचे. वर्क डन बाय रेझिस्टिव्ह फोर्स म्हणजे काय येणार आहे, मायनस आर इंटू एक्स येणार आहे. ओके, कारण वुडन ब्लॉकनं प्रोड्यूस केलेला रेझिस्टन्स सपोज आर असेल आणि एक्स डिस्टन्स जाऊन थांबत असेल तर मायनस आर एक्स हे वर्क डन होणार आहे. इज इक्वल टू फायनल कायनेटिक एनर्जी 0 मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर. ओके, सो हिअर मायनस मायनस साइन गेट कॅन्सल. रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. एक्स ची व्हॅल्यू किती आहे, 0.5 आहे, कारण 50 सेंटीमीटर दिले ते. हाफ मास आहे 10 ग्रॅम, दॅट इज 10 इंटू 10⁻³ इंटू व्ही स्क्वेअर येणार आहे 200 चा स्क्वेअर. सो रेझिस्टन्स ऑफर्ड बाय द ब्लॉक येणार आहे 2 न 10 ला डिवाइड केलं 5. ओके, 5 इंटू 200 इंटू 200 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय काय होणार आहे 0.5. सो आर इज इक्वल टू 0.5 न 5 न डिवाइड केलं की 10 होणार आहे. ओके, 10⁻³ न 3 0 इथं कॅन्सल होणार. किती राहणार शिल्लक, 20 इंटू 2 40, 40 इंटू 10 म्हणजे 400 इज द आन्सर. 400 न्यूटन इज द आन्सर. लक्षात आलं का बघा. याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा. म्हणजे वुडन ब्लॉक मध्ये एखादी बुलेट जाऊन थांबत असेल, ओके, वुडन ब्लॉक मध्ये एखादी बुलेट पेनिट्रेट होऊन थांबत असेल तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे वर्क डन बाय रेझिस्टिव्ह फोर्स होते मायनस आर एक्स. हे लक्षात ठेवायचं, अंडरस्टँड करायचं. वर्क डन बाय रेझिस्टिव्ह फोर्स होणार आहे मायनस आर एक्स आणि चेंज इन कायनेटिक एनर्जी होणार आहे 0 मायनस, कारण फायनल मायनस इनिशियल करायचं असतं ना, 0 मायनस हाफ एम व्ही स्क्वेअर. 0 मायनस हाफ एम व्ही स्क्वेअर. ओके, व्हेरी सिंपल प्रॉब्लेम. नेक्स्ट,
Next, sphere of mass m is dropped from the height h above the ground. On reaching the ground, it pierces through a distance s and then stops finally. Resistance offered by the ground is. बघा, हा प्रॉब्लेम खूप इंटरेस्टिंग आहे. सपोज अशा प्रकारे ग्राउंड आहे किंवा आपण सँड आहे असे अज्युम करूया. काही वेळेला क्वेश्चन मध्ये सँड दिलं जातं का आहे, इथून सँड आहे खाली, अशी ही सगळी सँड आहे. ओके, आणि एक ऑब्जेक्ट जो आहे ना तो एच हाईट वरून ड्रॉप केलाय, एच हाईट वरून ड्रॉप केलेला आहे. आता इथं एअर रेजिस्टन्स निग्लिजिबल आहे, पुन्हा एकदा एअर रेजिस्टन्स नाही असं अज्युम करणार आहे. आता एम मासची बॉडी आहे, एच हाईट वरून ड्रॉप केली तर त्याची व्हेलॉसिटी वाढत 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 जाणार आहे. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार, ड्रॉप केले म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी तर डेफिनेटली 0 असणार, हे कळलेलं असेल तुम्हाला. ड्रॉप केले म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, खाली येईल तसं व्हेलॉसिटी वाढत 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 जाणार. सरफेसला स्ट्राईक होताना त्याची व्हेलॉसिटी मॅक्सिमम असणार, बरोबर, सँडच्या सरफेसला किंवा ग्राउंडच्या सरफेसला. आणि तो काय होणार आहे, आता सँड मध्ये आता घुसत निघालाय. आता सँड मध्ये घुसत असताना सँड काय करणार आहे, त्याच्या मोशनला अपोजिशन प्रोड्यूस करणार. म्हणजे सँडनं प्रोड्यूस केलेलं रेजिस्टन्स किती असणार आहे, किंवा ग्राउंडनं प्रोड्यूस केलेला रेजिस्टन्स किती असेल, सपोज आर असेल, तर या रेजिस्टन्समुळे काय होणार, त्याची कायनेटिक एनर्जी कमी 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 होत जाणार आणि फायनली तो रेस्ट मध्ये येणार. म्हणजे ग्राउंड मध्ये फॉर एक्झाम्पल एक्स डिस्टन्स जाऊन घुसून बसणार आहे. लक्षात आलं का हा प्रॉब्लेम? म्हणजे एक बॉडी एच हाईट वरून रिलीज केली ग्राउंडवर, ग्राउंड म्हणजे सँड आहे किंवा एखादा सरफेस आहे की ज्याच्यामध्ये ती बॉडी घुसू शकते, ठीक आहे. तर त्याची व्हेलॉसिटी वाढत जाणार ग्राउंडला जाईपर्यंत, आणि ग्राउंड मध्ये घुसल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी कमी कमी होत जाणार, परत तो रेस्ट मध्ये येणार आहे. म्हणजे फायनल व्हेलॉसिटी पण इथं काय येणार आहे, 0च येणार. लक्षात येते का? इनिशियल व्हेलॉसिटी 0, फायनल व्हेलॉसिटी 0, हे अंडरस्टँड करून घ्या अगोदर. क्वेश्चन मध्ये विचारलंय की तो सँड मध्ये किंवा ग्राउंड मध्ये किती डिस्टन्स आत जाऊन घुसून बसणार आहे, हे कॅल्क्युलेट करायचं आहे. पुन्हा एकदा वर्क एनर्जी थेरम नुसार वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. आता वर्क डन काय होणार आहे, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी एक होणार आहे, कारण बॉडी खाली यायला लागली आहे, ग्रॅव्हिटीमुळे त्याची व्हेलॉसिटी वाढ लागली आहे. म्हणजे वर्क डन बाय ग्रॅव्हिटी होणार आणि वर्क डन बाय रेझिस्टिव्ह फोर्स, इथं 2 वर्क डन होणार आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. सो वर्क डन बाय ग्रॅव्हिटी किती होणार बघा, एम जी एच प्लस एक्स होणार आहे, कारण बॉडी इथून फायनली इथं जाऊन थांबणार आहे. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी फक्त एमजीएच घ्यायचं नाही, इथं स्टुडंट मिस्टेक करतात, कारण बॉडी एच हाईटनं खाली येणार आणि एक्स डिस्टन्सनं पण खाली येणार आहे. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी एमजी एच प्लस एक्स, आणि प्लस का मायनस ते पण महत्वाचं आहे, प्लस, कारण बॉडी खाली यायला लागली. सो वर्क डन बाय ग्रॅव्हिटी होणार आहे एम जी, टोटल व्हर्टिकल हाईट, किती व्हर्टिकल हाईट मधून येणार आहे, ग्राउंडच्या वरची हाईट एच आणि त्या ग्राउंडच्या खालचं एक्स डिस्टन्स, म्हणजे एवढ्या हाईटनं ते खाली येणार आहे, इज इक्वल टू हे झालं वर्क डन बाय ग्रॅव्हिटी, प्लस वर्क डन बाय रेझिस्टिव्ह फोर्स. कसा असणार रे, रेझिस्टिव्ह फोर्स इथून इथपर्यंतच फक्त ऍक्ट व्हायला लागलाय ग्राउंडच्या आत, म्हणजे एक्स डिस्टन्स साठी, आणि डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड आहे आणि रेझिस्टिव्ह फोर्स अपवर्ड आहे, त्याच्यामुळे वर्क डन बाय रेझिस्टिव्ह फोर्स काय असणार आहे, मायनस आर इंटू एक्स, हे लक्षात आलं पाहिजे. वर्क डन बाय रेझिस्टिव्ह फोर्स असणार आहे मायनस आर इंटू एक्स, इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी किती होणार रे, बोला. इनिशियल कायनेटिक एनर्जी किती, फायनल कायनेटिक एनर्जी किती, इनिशियल पण 0 आहे आणि फायनल पण 0 आहे, सो चेंज इन कायनेटिक एनर्जी 0. लक्षात आलं, खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं हे आता प्लस शीट म्हणजे मायनस आर एक्स राईट हँड साईडला घेतलं तर काय होणार आहे, प्लस आर एक्स होणार. सो आर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, एम जी इन ब्रॅकेट एच प्लस एक्स. आता याच्या पुढचं सोल्युशन काय मी करत नाही, लक्षात घ्या, ही न्यूमरिकल मध्ये करायचं पुढचं सोल्युशन. इथपर्यंत हा तुमचा फॉर्म्युला येणार आहे, याच्यामध्ये दिलेल्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज ठेवल्या तर तुम्हाला काय होणार आहे, किती डिस्टन्स जाऊन थांबेल सँड मध्ये किंवा ग्राउंड मध्ये, हे तुम्हाला या प्रॉब्लेम मधून मिळणार आहे. ओके, किती डिस्टन्स पेनिट्रेट होणार सँड मध्ये आणि आतमध्ये किती डिस्टन्स जाऊन थांबलेला असेल, हे तुम्हाला लक्षात येईल. पाहिजे तर याचा एक प्रॉब्लेम घेऊया, ओके, म्हणजे तुम्हाला हे आन्सर मिळेल. A body of mass 1 kg is dropped from height 5 meter on the ground. If the body penetrate 2 centimeter in the ground, average resistance offered by the ground on the body is. किती सेंटीमीटर पेनिट्रेट होतं हे या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. म्हणजे बघा, डायग्राम वन्स अगेन ड्रॉ जर केली तर ती बॉडी एच हाईट मधून अगोदर खाली येणार आहे आणि त्याच्यानंतर एक्स डिस्टन्स आतमध्ये जाऊन घुसून बसणार आहे.
ठीक आहे. तर वन्स अगेन बघा, वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. तर वर्क डन येणार आहे वर्क डन बाय ग्रॅव्हिटी एम जी इन ब्रॅकेट एच प्लस एक्स. ही महत्वाची गोष्ट आहे आणि हे पॉझिटिव्ह येणार आहे. आणि इथला ग्राउंडनं प्रोड्यूस केलेला रेझिस्टन्स आर असेल तर वर्क डन बाय रेझिस्टन्स इज मायनस आर एक्स. हे लक्षात ठेवा. इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी या प्रॉब्लेम मध्ये 0 असते, हे माहिती पाहिजे. इनिशियल 0, फायनल 0. ओके, इथं रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज प्लेस करूया. एम ची व्हॅल्यू किती येणार आहे? 10 येणार, कारण मास इज 1. किती हाईट मधून ड्रॉप केलेला आहे? 5 मीटर हाईट वरून ड्रॉप केलेला आहे. प्लस किती डिस्टन्स जाऊन ते पेनिट्रेट होत आहे? 2 सेंटीमीटर दिलंय, म्हणजे 0.02 मीटर. मायनस आर काढायचा आहे. ओके, किंवा मायनस आर एक्स ला राईट हँड साइडला घेऊया, म्हणजे प्लस आर एक्स होईल. इज इक्वल टू आर काढायचं आहे आणि एक्स किती आहे? पुन्हा एकदा 0.02 मीटर, बिकॉज इट इज 2 सेंटीमीटर. सो देअरफॉर काय होणार आहे? 10 इन ब्रॅकेट किती? 10 इन ब्रॅकेट 5.02 डिवायडेड बाय 0.02 इज इक्वल टू काय येणार आहे? आर येणार. ओके, सो 50.2 divided by 0.02 is equal to R. That is 50.2 divided by 2 into 10 raised to minus 2, that is equal to R. 2 ने डिवाइड केलं तर काय होणार आहे? 25.1 into 10 raised to 2 येणार आहे, is equal to R. बरोबर आहे ना? 25.1 into 10 raised to 2 म्हणजे काय येणार आहे? 2510 येणार. सो आन्सर इज फर्स्ट. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A block of mass m is equal to 1 kg moving on a smooth horizontal surface with the speed 2 meter per second enters a rough patch from x is equal to 0.1 to x is equal to 2.1 which offers retarding force F is equal to minus 1 by 2x. Calculate the final velocity. क्वेश्चनचा मीनिंग लक्षात घ्या. देर इज अ हॉरिझॉन्टल सरफेस लाईक दिस आणि या हॉरिझॉन्टल सरफेस कसा आहे? सुरुवातीला स्मूथ सरफेस आहे आणि त्याच्यानंतर x इज इक्वल टू 0.1 पासून x इज इक्वल टू 2.1 पर्यंत का आहे? रफ सरफेस आहे, रफ पॅच आहे. आणि हा जो ब्लॉक आहे तो किती व्हेलॉसनं इथं हॉरिझॉन्टल सरफेसवर फेकलेला आहे? थोडक्यात 2 मीटर पर सेकंड. आता रफ सरफेसवर आल्यानंतर याची व्हेलॉसिटी काय होणार? कमी 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 होत जाणार आणि फायनली ज्यावेळी हा ब्लॉक इथं पोहोचलेला असेल त्यावेळेची त्याची फायनल व्हेलॉसिटी काढायची आहे. म्हणजे ही तुमची होणार आहे इनिशियल व्हेलॉसिटी, ही तुमची होणार आहे फायनल व्हेलॉसिटी. ओके, मग राईट हँड साइड तर आपल्याला लक्षात आली. वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, म्हणजे हाफ एम व्ही स्क्वेअर मायनस हाफ एम यू स्क्वेअर. आता बॉडी ज्यावेळी इथून, लक्षात घ्या, बॉडी इथून ज्यावेळी इथपर्यंत जाणार त्यावेळी काय होणार आहे? वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स फक्त होणार आहे. ओके, दुसरा कुठला वर्क डन इथं नाहीच आहे. म्हणजे थोडक्यात वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी एवढंच करायचं आहे. तर वर्क डन म्हणजे वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स, आणि हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो व्हेरिएबल फोर्स आहे, म्हणजे आपल्याला इथं इंटिग्रेशन हा सॉल्व्ह करावा लागेल. सो -1/2x dx, बरोबर आहे ना? वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? इंटिग्रेशन ऑफ f dx इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, म्हणजे फायनल कायनेटिक एनर्जी दॅट इज हाफ m. डायरेक्टली ब्रॅकेट मध्ये मी लिहितो व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर, चालेल ना? हाफ m व्ही स्क्वेअर मायनस हाफ m यू स्क्वेअर. ओके, half m in bracket v square minus u square. So integration of -1/2x dx, limits are from 0.1 to 2.1 is equal to half mass दिलेला आहे 1 in bracket काय होणार आहे? v square minus u square, इनिशियल वेलोसिटी 2 आहे ना, त्याचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 4. ओके, आता हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करावं लागेल. सो इंटिग्रेशनच्या रूलनुसार मायनस हाफ हा कॉन्स्टंट आहे विच इज टेकन आउटसाइड, विच रिमेन्स ॲज इट इज. 1/x dx इंटिग्रेशन काय येणार आहे? याचं इंटिग्रेशन येणार आहे
एक्स रेस टू 1/x इंटिग्रेशन काय येतं? डेरिव्हेटिव्ह करायचं म्हणजे पॉवर 1 न कमी करायची असते. इंटिग्रेशन करायचं म्हणजे पॉवर 1 न वाढवायची असते. आता सध्या पॉवर किती आहे? एक्स रेस टू -1 आहे ना. सो एक्स रेस टू -1 काय होणार बघा? एक्स रेस टू -1 एक्स रेस टू 1/x म्हणजे एक्स रेस टू -1 सो एक्स रेस टू 0/0 होऊ शकत नाही कारण ते इन्फिनिटी येणार आहे. आपल्याला हा फॉर्म्युला माहित आहे की 1/x चं इंटिग्रेशन असतं log x म्हणजे इथं log x आन्सर येणार, लक्षात घ्या. log x म्हणजे log x म्हणण्यापेक्षा ऍक्च्युली ln x म्हणूया. log टू द बेस e असतं ते ln x. लिमिट्स आर फ्रॉम 0.1 to 2.1. ओके, इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट v स्क्वेअर -4 होणार आहे. आता दोन्ही साईडचे ही 2 कॅन्सल होईल. ओके, सो मायनस साइन इज ॲज इट इज. ब्रॅकेट मध्ये काय होणार आहे? दॅट इज ln 2.1 अप्पर लिमिट मायनस ln 0.1 येणार इज इक्वल टू v स्क्वेअर -4 होणार. आता लॉगच्या रूल नुसार माहिती आहे तुम्हाला की लॉग ऑफ a मायनस लॉग ऑफ b म्हणजे लॉग ऑफ a/b असतं. 2.1 डिवायडेड बाय 0.1 दॅट इज इक्वल टू v स्क्वेअर -4 होणार. सो हे किती येणार आहे? ln 21 इज इक्वल टू मायनस ln 21 इज इक्वल टू v स्क्वेअर -4 किंवा असं लिहूया ln 21 इज इक्वल टू 4 - v स्क्वेअर. म्हणजे दोन्ही साईडला काय केलेलं आहे? मायनस न मल्टिप्लाय केलं. सो ln 21 इज इक्वल टू v स्क्वेअर -4 चं 4 - v स्क्वेअर होणार आहे. आता ln 21 लॉग ऑफ 21 टू द बेस e ची व्हॅल्यू तुम्हाला काय करावं लागेल? कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. ln 21 ही व्हॅल्यू आहे 3. ही तुम्हाला एक्झाम मध्ये दिलेली असणार आहे व्हॅल्यू. ही व्हॅल्यू येते ln 21 ची व्हॅल्यू 3 येते. 3 अप्रॉक्सिमेटली 4 - v स्क्वेअर अँड देअरफॉर काय होणार आहे? v स्क्वेअर LHS ला घेऊया. v स्क्वेअर इज इक्वल टू 4 - 3 होणार आहे. ओके, सो दॅट इज इक्वल टू 1. सो v इज इक्वल टू काय येणार आहे? 1 मीटर पर सेकंड. सो दिस इज द फायनल आन्सर. थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. थोडासा याला रिपीट करा आणि अंडरस्टँड करा. नॅचरल लॉग लॉग आणि ln, हे लॉग आणि ln या दोघांच्या मध्ये डिफरन्स काय लक्षात घ्या. लॉग म्हणजे लॉग टू द बेस 10 असते, ते लक्षात घ्या. लॉग म्हणजे काय असते? लॉग टू द बेस 10. आणि ln म्हणजे नॅचरल लॉग आणि त्याचा बेस काय असतोय? e असतोय. आणि या दोघांच्या मध्ये कन्व्हर्जन फॅक्टर माहिती आहे ना? कन्व्हर्जन फॅक्टर या दोघांच्या मधला माहिती पाहिजे. ओके, तर ln इज इक्वल टू 2.303 लॉग टू द बेस 10. लक्षात आलं? म्हणजे ln 21 काढायचं असेल तर काय करावं लागेल? 2.303 लॉग टू द बेस 10 ऑफ 21 काढावं लागणार तुम्हाला. हे लॉग टेबलनं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. 21 ची व्हॅल्यू, लॉग 21 ची व्हॅल्यू टू द बेस 10 आणि त्याला 2.303 न मल्टिप्लाय केलं की तुम्हाला ln 21 म्हणजे नॅचरल लॉगची व्हॅल्यू मिळणार आहे. आता हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा. याची कन्सेप्ट अंडरस्टँड करून घ्या. ओके, तुम्हाला इझिली प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. A particle of mass m is thrown upward with initial velocity u, reaches height h, then air resistance r is. बघा, आपण 1D मध्ये हे ऑलरेडी स्टडी केलंय की एखादी बॉडी u व्हेलॉसनं वर फेकली तर ती मॅक्सिमम हाईटला किती जाते रे? h max चा फॉर्म्युला आपण डिराइव्ह केला, आठवतोय ना? बाय युझिंग दी थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन, दॅट इज u² by 2g असतं.
एक बॉडी यू व्हेलॉसिटीनं वर फेकली तर मॅक्सिमम किती हाईटला जाते? u²/2g हाईटला जाते. पण कधी एअर रेझिस्टन्स अजिबात नसेल तर, एअर रेझिस्टन्स अजिबात नसेल तर, ओके. मग आता तुम्हाला काय दिलेलं असतं की एक बॉडी यू व्हेलॉसिटीनं वर फेकली आणि ती h हाईटला जाऊन पोहोचते. h हाईटला म्हणजे h मॅक्स पेक्षा कमी हाईटला जाऊन पोहोचणार, इथपर्यंत जाऊन कुठेतरी पोहोचणार आहे. तर वर जात असतानाचा एअर रेझिस्टन्स किती असेल असा क्वेश्चन विचारलेला असणार आहे. कसं सॉल्व्ह करणार बघा. तर पहिली गोष्ट, इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार आहे? u, बरोबर. फायनल व्हेलॉसिटी मॅक्सिमम हाईटला जाऊन ज्यावेळी थांबणार ती h हाईटला जाऊन थांबणार आहे, त्यावेळी फायनल व्हेलॉसिटी किती होणार? 0. हे लक्षात आलं. त्याच्यानंतर बॉडी खालून वर जात असताना 2 वर्क डन होणार आहे. एक म्हणजे वर्क डन बाय ग्रॅव्हिटी आणि दुसरं म्हणजे वर्क डन बाय एअर रेझिस्टन्स. हे 2 वर्क डन म्हणजे हे तुम्हाला व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. म्हणजे वर्क डनच्या साईडला 2 वर्क डन, एक म्हणजे ग्रॅव्हिटीने केलेलं वर्क डन आणि दुसरं एअर रेझिस्टन्सने केलेलं वर्क डन. आणि राईट हँड साईडला चेंज इन कायनेटिक एनर्जी. तर लेफ्ट हँड साईडला वर्क डनचा पार्ट लिहितो. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी तुम्हाला माहिती आहे किती असतं रे? mg/h असतं. mg/h. फक्त साइन व्यवस्थित अप्लाय करावं लागेल. प्लस साइन येणार का मायनस साइन येणार सांगा आता? वर्क डन बाय ग्रॅव्हिटीला मायनस. करेक्ट. ओके. आता एअर रेझिस्टन्स, आता नेहमी लक्षात ठेवा, बॉडी वर फेका नाहीतर खाली ड्रॉप करा, वर जाऊ दे बॉडी नाहीतर खाली जाऊ दे, वर्क डन बाय एअर रेझिस्टन्स निगेटिव्हच असतं. हे कधी चेंजच होत नाही. हे कायम ऍज इट इज लक्षात ठेवलं तरी चालेल. बॉडी वर फेकली किंवा वरून खाली ड्रॉप केली तर एअर रेझिस्टन्स हा नेहमी मोशनला अपोजिट असतो, डिस्प्लेसमेंटला अपोजिट असतो. त्याच्यामुळे वर्क डन बाय एअर रेझिस्टन्स नेहमी निगेटिव्हच लिहायचं. तिथं काही थिंक करायची गरज नाही. आता एअर रेझिस्टन्स बॉटम पासून टॉपला जाईपर्यंत एअर रेझिस्टन्स असणार ना, तो एअर रेझिस्टन्स आर असेल सपोज, म्हणजे आर हा एक फोर्स आहे, लक्षात घ्या, फोर्स. ठीक आहे. आणि डिस्प्लेसमेंट किती होणार आहे? h एवढी. सो वर्क डन बाय एअर रेझिस्टन्स RH असणार आणि ते मायनस असणार आहे. इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे फायनल कायनेटिक एनर्जी 0 असणार ना, मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी हाफ m/u². ओके. हे तुमचं या क्वेश्चनचं बेसिक इक्वेशन झालं आणि हे बेसिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला हा एअर रेझिस्टन्स क्वेश्चन मध्ये विचारलेला असणार आहे, तो सॉल्व्ह करताय. बेसिक इक्वेशन कसं फॉर्म होतंय लक्षात आलं का? कन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. याचा एक क्वेश्चन विचारतो आणि हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया आपण. हे बघा, क्वेश्चन कसा आहे? अ बॉडी इज प्रोजेक्टेड अप, बॉडी इज प्रोजेक्टेड अप with velocity 20 मीटर पर सेकंड. बरोबर. आता 1D नुसार सांगा, 1Dच्या कन्सेप्ट नुसार 20 मीटर पर सेकंड बॉडी वर प्रोजेक्ट केली तर किती मॅक्सिमम हाईटला पोहोचणार? हाईट सांगा ती तोंडी कॅल्क्युलेट करून. 20 चा स्क्वेअर म्हणजे किती होणार? 400 होणार. जी ची व्हॅल्यू 10 घेऊया. जी ची व्हॅल्यू इथं काय करणार आहे आपण? 10 घेणार आहे. सो 400 डिवायडेड बाय 20 होणार. म्हणजे किती येणार? 20 मीटर येणार. करेक्ट. 20 मीटर येणार. बरोबर ना? मग आता हे कधी 20 मीटर हाईटला जाऊन कधी पोहोचणार सांगा? एअर रेझिस्टन्स नसेल तर. आता क्वेश्चन मध्ये डेफिनेटली काय दिलेलं असणार आहे? एअर रेझिस्टन्स दिलेला असणार आहे. मग बॉडी इज प्रोजेक्टेड विथ व्हेलॉसिटी 20 मीटर पर सेकंड, रिचेस मॅक्सिमम हाईट. बघा, रिचेस मॅक्सिमम हाईट ऑफ, रिचेस मॅक्सिमम हाईट ऑफ, सपोज काय घेऊया? 15 मीटर घेऊया. कारण एअर रेझिस्टन्स असेल तर ती 20 मीटरला जाणार नाही, थोडीशी कमी हाईटला जाणार. हाईट 15 मीटर. कॅल्क्युलेट एअर रेझिस्टन्स. एअर रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. आता क्वेश्चन मध्ये बघा, हा एअर रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करायला सांगतात का वर्क डन बाय एअर रेझिस्टन्स? काही वेळेला वर्क डन बाय एअर रेझिस्टन्स पण कॅल्क्युलेट करायला सांगतात. वर्क डन बाय एअर रेझिस्टन्स म्हणजे R/H, म्हणजे ही R/H ही एक सिंगल टर्मच तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. एअर रेझिस्टन्स काढायचं झालं तर R तुम्हाला सेपरेट काढावं लागणार आहे. आता बघा, बॉडी ज्यावेळी खालून वर जाणार त्यावेळी वर्क डन बाय ग्रॅव्हिटी मायनस mgh होणार. बरोबर. त्याच्यानंतर वर्क डन बाय एअर रेझिस्टन्स मायनस RH होणार. एअर रेझिस्टन्स न केलेलं वर्क डन मायनस RH इज इक्वल टू 0 मायनस काय येणार आहे? हाफ m/u². ठीक आहे. हे मायनस 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 सगळं कॅन्सल आउट करूया, व्हॅल्यूज प्लेस करूया. बॉडीचं मास द्यावं लागेल. बॉडीचं मास किती घेऊया? फॉर एक्झाम्पल 1 kg घेऊया.
mass is 1 kg. 1 kg is the mass. So पुन्हा एकदा हे इक्वेशन लिहितो अगोदर व्यवस्थित. mgh plus rh is equal to half mu square आणि व्हॅल्यूज प्लेस करतो. m ची व्हॅल्यू 1, g ची व्हॅल्यू 10, हाईट आहे 15. ओके, प्लस एअर रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. पुन्हा एकदा हाईट आहे 15. इज इक्वल टू हाफ मास आहे 1 इंटू यू स्क्वेअर म्हणजे किती होणार आहे 400. 20 चा स्क्वेअर. 2 न 400 ला डिवाइड केलं तर 200 होणार आहे. सो इथे येणार आहे 150 प्लस 15r इज इक्वल टू 200. So 15r is equal to 200 minus 150, that is equal to 50. So r is equal to 50 divided by 15. So answer येणार आहे 3.33 Newton. That is the answer. 3.33 न्यूटनचा रेजिस्टन्स बॉटम ग्राउंड पासून टॉपमोस्ट हाईटला पोहोचेपर्यंत एवढा रेजिस्टन्स कंटिन्युअसली असणार आहे. लक्षात आलं? एवढा रेजिस्टन्स कंटिन्युअसली इथं राहणार आहे. आणि इथं समजा वर्क डन बाय एअर रेजिस्टन्स विचारलं असतं, एअर रेजिस्टन्स न केलेलं वर्क डन ते निगेटिव्हच असणार डेफिनेटली. साइन मध्ये काय निगेटिव्हच असणार आहे. तर फक्त किती येणार 15r ची व्हॅल्यू काढायला सांगितले. 15r दॅट इज 50. वर्क डन बाय एअर रेजिस्टन्स विचारलं असतं तर 50 जूल आन्सर आला असतं. वर्क डन बाय एअर रेजिस्टन्स काय येणार RH येणार ना, म्हणजे 15r येणार. आणि ते साइन सहित सांगायचं झालं तर -50 जूल. A body of mass m is dropped up from height h, strike velocity v, then air resistance r is. म्हणजे बघा क्वेश्चन काय दिलाय, बॉडी ड्रॉप केली असं दिले, ड्रॉप केलंय म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी किती 0 आणि ग्राउंडला स्ट्राइक होताना v व्हेलॉसिटीनं स्ट्राइक होते आणि h हाईट मधून बॉडी ड्रॉप केली. ओके, आता 1D ची जर कन्सेप्ट वापरली, मोशन इन 1D, बॉडी h हाईट वरून जर ड्रॉप केली तर त्याला किती व्हेलॉसिटी मिळते रे, √2gh मिळते. बरोबर आहे ना. h हाईट वरून एखादी बॉडी ड्रॉप केली तर त्याला स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी किती, ग्राउंडला स्ट्राइक होताना किती व्हेलॉसिटीने स्ट्राइक होणार, √2gh. हे 1D मध्ये आपण स्टडी केलंय. परंतु हे कधी एअर रेजिस्टन्स नसेल तर √2gh व्हेलॉसिटीने स्ट्राइक होणार आहे. मग एअर रेजिस्टन्स असेल तर ती बॉडी म्हणजे √2gh न स्ट्राइक होणार नाही, तर किती व्हेलॉसिटीने स्ट्राइक होणार आहे, √2gh पेक्षा थोड्याशा कमी व्हेलॉसिटीने स्ट्राइक होणार आहे. मग कमी √2gh पेक्षा कमी व्हेलॉसिटीने स्ट्राइक होत असेल तर एअर रेजिस्टन्स किती असेल ते कॅल्क्युलेट करायचं. पुन्हा एकदा बघा, दोन साइड तुम्हाला व्यवस्थित डिसाइड करता आल्या पाहिजेत. वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. वर्कडन कोणामुळे होणार आहे, ग्रॅव्हिटीमुळे एक वर्कडन होणार आहे. ग्रॅव्हिटीचं वर्कडन किती येणार, mgh येणार आहे. प्लस की मायनस, प्लस की मायनस, बोला लवकर. प्लस. प्लस प्लस. ग्रॅव्हिटीने केलेलं वर्कडन प्लस येणार की मायनस, प्लस, कारण खाली बॉडी खाली आली की वर्कडन बाय ग्रॅव्हिटी पॉझिटिव्ह. बरं, एअर रेजिस्टन्सनं केलेलं वर्कडन किती येणार, इथून इथपर्यंत एअर रेजिस्टन्स कंटिन्युअसली आहे. एअर रेजिस्टन्स सपोज r आहे, डिस्प्लेसमेंट h व्हावं लागले आणि मग अशी मी तुम्हाला सांगितलंय एअर रेजिस्टन्सनं केलेलं वर्कडन नेहमी कसं घ्यायचं, बॉडी वर फेका नाहीतर बॉडी वरनं खाली ड्रॉप करा किंवा फेका. वर्क डन बाय एअर रेजिस्टन्स निगेटिव्हच घ्यायचं. सो -RH इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे फायनल मायनस इनिशियल, म्हणजे फायनल येणार आहे हाफ mv² मायनस इनिशियल तर 0च आहे. ओके, आणि हे तुमचं इक्वेशन येणार. हे इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. झालं, हे इक्वेशन सॉल्व्ह केलं की तुम्हाला एअर रेजिस्टन्स काढता येतो किंवा वर्कडन, ही टोटल टर्म म्हणजे वर्कडन बाय एअर रेजिस्टन्स. आणि फक्त एअर रेजिस्टन्स विचारलं तर R तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. एक क्वेश्चन बघूया याच्यावर.
हे बघा, क्वेश्चन इज लाईक दिस. A body of mass 2 kg. A body of mass 2 kg is dropped from body of mass 2 kg is dropped from height of 10 meter. Okay, a body of mass 2 kg is dropped from height 2 meter. Strikes surface, strikes ground with velocity. बरं मला सांगा, एअर रेजिस्टन्स नसता तर किती व्हेलॉसिटीनं स्ट्राईक झाली असती? 1Dचा फॉर्म्युला, एअर रेजिस्टन्स नसता तर किती व्हेलॉसिटीनं स्ट्राईक झाली असती? ती व्हॅल्यू सांगा मला. 10√2 √2gh ना, म्हणजे √2 इंटू g म्हणजे 20, 20 इंटू h म्हणजे 10, 200 ना. 200 म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती रे? अप्रॉक्सिमेटली रूट ऑफ 200, 3. स्क्वेअर रूट ऑफ 200, अप्रॉक्सिमेटली 14 पॉईंट काहीतरी आहे ना, कारण 14चा स्क्वेअर किती असतो? 196 असतो. 200च्या जवळ आहे ते. ऍक्च्युअली जी ची व्हॅल्यू 9.8 एक्झॅक्टली घेतली तर ते स्क्वेअर रूट मध्ये 196च येते. सो 14 म्हणजे 14 न स्ट्राईक होणार, तर त्याच्याऐवजी स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी काय घेऊया? 10 मीटर पर सेकंड घेऊया. Strikes ground 10 meter per second. Strikes the ground with the velocity 10 meter per second. Then calculate average air resistance किंवा वर्क डन बाय एअर रेजिस्टन्स, या दोन्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत. तर पुन्हा एकदा बघा, बॉडी ज्यावेळी वरून खाली येणार त्यावेळी वर्क डन बाय ग्रॅव्हिटी होणार आहे प्लस mgh. ज्यावेळी बॉडी वरून खाली येणार आहे त्यावेळी वर्क डन बाय एअर रेजिस्टन्स होणार आहे मायनस REH. ओके, इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ mv² मायनस हाफ mu². ओके, इथं व्हॅल्यू सगळ्या प्लेस करूया. मास दिलेला आहे 2, जी ची व्हॅल्यू 10, किती हाईट मधून खाली येते? तर 10 मीटर हाईट वरून खाली रिलीज केलेले आहे. मायनस एअर रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे, पुन्हा एकदा किती हाईट मधून खाली येणार आहे? 10, इज इक्वल टू हाफ mu², ही टर्म सगळी झिरोच होणार आहे. सो हाफ इंटू m मास किती आहे? 2, आणि किती व्हेलॉसिटीनं स्ट्राईक व्हायला लागले? 10 मीटर पर सेकंड. त्याचा स्क्वेअर किती होणार आहे? 100. ओके, ड्रॉप्ड म्हटल्यावर इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार आहे, त्याच्यामुळे ही सेकंड टर्म काय येणार आहे? 0च येणार आहे. सो दिस इज इक्वल टू 200 मायनस 10r इज इक्वल टू 100 येणार आहे. सो 10r RHS ला घेऊया, मायनसचं प्लस होईल. 200 मायनस 100 इज इक्वल टू 100 होणार, बरोबर आहे ना. 200 मायनस हे 100 इज इक्वल टू 10r. सो एअर रेजिस्टन्स येणार आहे दॅट इज इक्वल टू 10 न्यूटन. आणि सपोज वर्क डन बाय एअर रेजिस्टन्स विचारलं असतं, वर्क डन बाय एअर रेजिस्टन्स म्हणजेच काय? ही टोटल व्हॅल्यू ना, 10r ची व्हॅल्यू, 10r ची व्हॅल्यू किती आली? 100 ना, म्हणजे ऍक्च्युअली साइन सहित मायनस 100 जूल वर्क डन बाय एअर रेजिस्टन्स, आणि एअर रेजिस्टन्स येणार आहे 10 जूल.